पायरीचे चिरे नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरी संत हिरे पाय देती वर संत हो नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वर संत हिरे पाय देती कुंडली कवरदे पंढरीनाथ ज्ञानेश्वर अवधूत चिंतन मंगलमूर्ती गजानन साईनाथ महाराज आई राधाई छत्रपती शिवाजी महाराज ये गई विठाबाई माझ्या पंढरीची आई पंढरीचे आई माझ्या पंढरीचे आई ये गई विठाबाई माझ्या पंढरीची आई पंढरीची आई माझ्या पंढरीची आई हिमानी चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा चरणाची गंगा तुझ्या चरणाची गंगा इतक्या सोयीतत्वा यावे माझ्या रंगनी नाचावे रंगनी नाचावे माझ्या रंगनी नाचावे माझ्या रंगनी नाचावे माझ्या रंगनी नाचावे माझ्या रंगनी नाचावे एक विठाबाई माझ्या पंढरीची आई संत मंडळी आपापल्या परीनं परमेश्वराला बोलवत असतात त्याच्यामध्ये संत मालिकेत असणारी महान साध्वी जिचं नाव आहे जनाबाई जनाबाईचं गाव म्हणाल गोदावरी नदीच्या तीराला आजची जिल्हावारी जर पाहिली तर परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीच्या तीराला गंगाखेड नावाचं गाव आहे आणि या गंगाखेड गावामध्ये गुजराती ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्माला आलेली मुलगी अगदी लहान वयातच ती पंढरपूरला आलेली आहे आणि पंढरपूरला येताच पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं आणि तिनं ठरवलं परत आपल्या गावी जायचं नाही या पांडुरंगाच्या दरबारात आपण इथंच राहायचं वय लहान पूर्वीच्या पद्धतीचा एक अंगात झगा चोळी बुरके केस गौरवर्णाची आणि पूर्वीचं पांडुरंगाचं मंदिरही छोटस या मंदिरात एका कोपऱ्यात उभी राहिलेले तिन्ही सांची वेळ झालेली आहे आणि दामोशेटी गोपाळपूरला ज्यांचं वास्तव्य हे दामू शेटी पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले आहेत पांडुरंग 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 एवढे म्हटलंय पंढरीनाथाचं दर्शन घेतलं वळून पाहिलं तर मुलगी उभी दिसली विचारलं बाळ काय नाव तुझं माझं नाव जना गाव गंगापूर आई वडील एकाही विटेवर उभे आहेत देवाकडे हात करत सांगितलं हेच माझे आई वडील आहेत दामोशेटीच्या लक्षात आलं ही मुलगी इथं थांबली तर हिला बडवे मंडळी त्रास देतील मग या मुलीला आपल्या बरोबर घरी नेलं दामोशेटीला मुलगा होता या मुलाचं नाव आहे नामदेव नामदेव आणि जनाबाई अगदी बहीण भावंडाप्रमाणे हे घरात वागायला लागलेले आहेत
खेळायला लागलेले आहेत, बोलायला लागलेले आहेत आणि पांडुरंगाच्या भजनामध्ये रंगायला लागलेले आहेत. जनाबाई या पांडुरंगाच्या ओव्या म्हणत आहे, ओव्या म्हणत आहे, गात आहे आणि जनाबाई भजनामध्ये रंगलेली असताना जनाबाई लहानाची मोठी होऊ लागलेली आहे. या दोन मुलांना गोनाबाई, गोनाबाई म्हणजे कोण? नामदेवाची आई. हिनं काम सांगितलं, बाळानो मी एका सावकाराच्या घरी चाललेली आहे, त्यांच्या घरी लग्नाचा स्वयंपाक आहे, मला बोलवलेला आहे. तुम्हाला एक काम सांगते, तू दळण नीट करायचं आणि तू नाम्या 10 चोळे आलेले आहेत, एवढं शिवायचं काम करायचं. हा मी येते, येताना माझ्या बाळाला जेवायला घेऊन येते असं सांगून गोनाबाई निघून गेली. आणि 2 मुलं घरात बसलेले आहेत. बसता बसता जनाबाई काय म्हणते, का रे दादा, देव येतो, भक्तांनी बोलवलं की येतो म्हणतो, तुला भेटला असं मला ऐकायला मिळालं, मग त्या पांडुरंगाचं आपण भजन करूया. आणि दोघेही भजन करायला लागलेले आहेत, दोघेही भजनात रंगून गेलेले आहेत. विठ्ठल 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 आणि विठ्ठल 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 म्हणता म्हणता दोघांची समाधी लागली. दोघही समाधीस्थ झाले. सूर्यास्तमान झालं, राहत्या घरामध्ये अंधार पडला. हिचं दळण नीट करायचं राहिलं, दळायचं राहिलं आणि नामदेवाच्या चोळ्याही शिवायच्या राहिल्या. फक्त विठ्ठल 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 याच्यातच वेळ निघून गेला. गोनाबाई पिठलं भाकरी घेऊन आलेले आहेत. येऊन बघता तर घरात अंधार आहे. यांना वाटलं मुलं थकलेली असतील, झोपलेली दिसतात. पण तिथली वात पेटवली गेली. बघता तर दोघेही हात जोडून बसलेले आहेत. दळण तसंच आहे, चोळ्याही शिवलेल्या नाहीत. गोनाबाईला राग आला आणि तार दिशी जनाबाईच्या गालात मारली. जनाबाईच्या गालात आवाज येताच नामदेव सावध झाले आणि त्यांनी पाहिलं संक्रांत फुटली, पण ती जनावर फुटली. मग आता आपण मारातून वाचलो पाहिजे. पण या नामदेवाने काय केलं, ते पिठलं भाकरी तशीच उचलली आणि जे नामदेव घराच्या बाहेर पडले, पळत सुटले, थेट पांडुरंगाच्या मंदिरात आले. आणि आल्यानंतर ते पिठलं भाकरी घेऊन देवाच्या समोर उभे राहिलेले आहेत. देवा या ना जेवायला, आईनं आणलेली आहे पिठलं भाकरी. आई कुठं कामाला गेलती ना, तिथून घेऊन आली. पांडुरंगाचं आणि देवाचं नातच असं आहे. भगवंतानी आपली जागा सोडली आणि नामाच्या बरोबर पिठलं भाकरी खायला लागलेले आहेत. जेवता जेवता देव विचारतात, नामदेवा अरे जनाबाईनी काही खाल्लं का? नाही, आईने मारलं तुला. भाकरी घेऊन पळून आलो. देवाने तो घास तसाच हातात धरला. नामदेवाने विचारलं, देवा जेवा ना. माझं पोट भरलं नामदेवा, तू जेव. तुझं पोट भरलं? नामदेवाने खोटं सांगितलं माझं पोट भरलं म्हणून. पण त्यावेळेला देव काय म्हणतात, नामा मग एक काम कर, काय ही राहिलेली पिठलं भाकरी घे आणि असाच घरी जा. माझी जनाबाई उपाशी असेल, तिला नेऊन दे. नाही नाही देवा, हे माझ्या हातून काही जमणार नाही. मी आता घरी जाणार नाही. का? आई मला मारील. घरी जाणार नाही, मग मी इथंच मंदिरात झोपणार. एक काम करशील का? काय? तू माझ्या जाग्यावर उभा राहा आणि पिठलं भाकरी घेऊन मी जनाबाईकडे जातो. तुमच्या जाग्यावर? हो देवा, बरं झालं, मी तुमच्या जाग्यावर उभा राहतो, तुम्ही जा तिकडच आणि बसा जणी बरोबर तिथंच. भक्त मंडळी आली की काढतील मला सुटलून. नामा एवढा वेळ मी थांबायला वेळ आहे का? हा आवत. आणि पांडुरंगाने स्वतःचे कपडे काढले आणि नामदेवाच्या अंगावर चढवले.
नामदेवानी काय केलं, देवाला नमस्कार केला आणि देवाच्या जागेवर जाऊन उभे राहिले. देव म्हणतात नामा पाय जुळवले, कडेवर हात ठेवले, डोळे मिटवले. नामा पुन्हा बघतो. नाही देवा, मी तुम्हाला सांगतो लवकर या, नाहीतर सकाळ सकाळी जर कुणी आलं पूजेला तर माझीच पूजा होईल पहिली. येतो मी देवा, बोलू नको. मात्र नाही बोलत. पांडुरंगाने पिठलं भाकरी घेतली. मंदिराच्या बाहेर पडता पुरता देवानी पुन्हा वळून पाहिलं. नामा डोळे उघडून बघतो का. देवाने विचार केला, गोकुळामध्ये असताना या देवाने दही दूध चुरून खाल्लं आणि आता मला डोळे झाकून उभा राहायला सांगतो. राहिलेली भाकरी पिठलं हाच खातो काय कुणाच ठाऊक. देव गेला का हे बघावा. हळूच नामदेवाने डोळे उघडायला, देवानं पाठीमागे बघायला एकच वेळ. अरे नामा डोळे उघडले का. नाही देवा, तुम्ही जाता का बघितलं, आता नाही उघडणार. नामदेव घरी आले. नामदेव उभा राहिलेले आहेत. देव भाकरी घेऊन घरी आलेले आहेत. इकडे जनाबाईचं जातं सुरू झालेलं होतं. जनाबाई दळायला लागलेली आहे आणि जनाबाई दळत असताना देवानी दरवाजाला ठटवलं. दरवाजा वाजवला. जनाबाईला वाटलं नामदेव आला. जनाबाईने दरवाजा उघडला तर स्वतः पांडुरंग आले होते. देवानी इशारा केला, बोलू नको. गोनाबाई झोपलेली होती आणि स्वतः देव जनाबाईला दळू लागायला लागलेले आहेत. आणि तेव्हा जनाबाई काय म्हणत आहे, पंढरीचा पांडुरंग मला दळू लागायला लागलेला आहे. दळत असताना जनाबाईला काय, पांडुरंगाने खुट्याला हात घातला म्हणून जनाबाई ओव्या गायला लागलेल्या आहेत. आणि ओव्या गाताना काय म्हणत आहेत, सका माझा विठ्ठल जनी संगे दळीतो, सका माझा विठ्ठल जनी संगे दळीतो, पाणी बाई भरितो गौऱ्या तो वेचितो, पाणी बाई पाणी बाई भरितो गौऱ्या तो विचितो, माझ्या बाई विठ्ठलाला, माझ्या बाई श्रीहरीला, ओव्या गाते विठ्ठलाला, ओव्या गाते सारंगाला. आणि जात्यावर दळत असताना आता देवानं तरी का बसावं का नाही. दळता जाता पांडुरंगाने आपला आवाज त्याच्यामध्ये मिसळलेला आहे. गोनाईला जाग आली आणि जाग आल्यानंतर कोण आहे का तुझ्या बरोबर. 2 गालात लगावल्या. तिसरी मारत असताना पांडुरंगाने काय केलं, स्वतः जनाबाई झाले आणि स्वतः जनाबाई होऊन पुन्हा दळायला सुरुवात केली. पांडुरंग माझा सका ग ओव्या त्याला गाईन, पंढरीला जाईन मी माळ करी होईन, पंढरीला जाईन मी वार करी होईन. पुन्हा जनाबाईला तडातड मारलं. आता ही जनाबाई नव्हती, पांडुरंगाने जनाबाईचं रूप घेतलं होतं. गोनाबाईंनी 4-5 तडाखे ठेवून दिले आणि 4-5 तडाखे ठेवून दिल्यानंतर देवानी विचार केला, आता मात्र कुठवर मार खायचा. गोनाबाई पुन्हा हात मारणार, तो तसाच गोनाबाईच्या गालात बसला. भूत लागले मिलीला. मनात काहीतरी कुजबुजली आणि गोनाबाई जाऊन झोपलेले आहेत. इकडे पांडुरंगाने जनाबाईला उठवलं आणि त्या काय म्हणायला लागलेल्या आहेत, हे जेव उपाशी आहेस. त्या आणलेली पिठलं भाकरी जनाबाईने आणि पांडुरंगाने घेतलेले. दोघं जेवायला लागलेले आहेत. जेवण आटोपलं आणि काय म्हणते, मला झोप आलेली आहे. देवा, आमच्या घरी पलंग नाही रे, गादी नाही, गोधडी आहे, चालेल. जनाबाईची गोधडी अंगावर घेतली
आणि देव तिथंच झोपलेले आहेत. देवाने गळ्यातला तो नवरत्नाचा हार काढला आणि तिथं कुडाला अडकवलेला आहे. इकडं नामदेवाची काय अवस्था झालेली आहे. पहाटेची वेळ आणि काकडा करणारी मंडळी देवळात आली. घंटा वाजताच अजून देवाचा पत्ता नाही. लोक तरी आता आले. आता कसं करायचं. नामदेवानी लागले पाय जुळवले, कमरेवर हात ठेवले आणि उभे राहिले. काकड्याची आलेली मंडळी. आता त्याला संशय कशाचा. देवाच्या जागेला दुसरं कोण उभा राहणार का. काही मनात संशय नाही. अंगावले कपडे उतरले आणि स्नान घातलं, अंग पुसून काढलं, लोणी उचललं, पांडुरंगाला नैवेद्य दाखवला आणि पांडुरंगाच्या तोंडाला लोणी लावलं. नामदेवाने विचार केला बराच चान्स मिळालेला आहे. देवाच्या आधी स्नान झालं, पूजा झाली. पिठलं भाकरी खायला मिळत नाही, पण आज सकाळ सकाळी पहाटेच्या वेळी लोणी खायला मिळत आहे. पुजारी खाली वाकून नैवेद्य धावतो, एवढ्यात तोंडाला लावलेला लोण्याचा गोळा नामदेवाने खाऊन टाकला. पुजारीने वर बघितलं, देवाच्या तोंडाला लोण्याचा गोळा नाही. आजूबाजूला पाहिलं, कुठंच पडलेलं नाही. देवानी लोणी खाल्लं, देवानी लोणी खाल्लं, देवानी लोणी खाल्लं. देवा पुन्हा एकदा खावा, देवा पुन्हा एकदा खावा, देवा पुन्हा एकदा खावा. नामदेवानं आपल्या डोळ्याच्या फटीतून हळूच बघितलं, भटजीबू आपल्या तोंडाकडे बघायला लागलेला आहे. जर का तोंड हल्लेलं दिसलं तर थोबाडात बसल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा नामदेवाने आपलं तोंड काय हलवलं नाही. पुजाऱ्याने विचार केला आपल्या नशिबात नाही. आणि या गडबडीत देवानं लोणी खाल्लं, देवानं लोणी खाल्लं. इकडं पूजा झाली, पण रुक्मिणी मातेकडे जायचं विसरून गेले आणि आपल्या बायकोला सांगण्याकरता पुजारी केव्हाच घरी पळाला. इकडं काय झालं, देवाला जाग आली. सकाळची वेळ. देवाचं नाव घेणारी मंडळी घराघरात भजन करायला लागलेले आहेत. घराघरात सकाळ सकाळच्या प्रहरी चाललेला आहे. देवाजीचं नाव घ्यावे सकाळच्या बारी, 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 देवाजीचं नाव घ्यावे सकाळच्या बारी. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीचं नाव घ्यावे सकाळच्या बारी, देवाजीचं नाव घ्यावे सकाळच्या बारी, देवाजीचं नाव घ्यावे सकाळच्या बारी. कोटरात आली जाग पिला पाकराना. सकाळची वेळ. पिला पाखरं जागी झालेली आहे. हरी हरी. कोटरात आली जागा पिला पाखराना. पिलं पाखरं जागी झालेली आहेत. घराघरामध्ये मंजिरीचा नाद ऐकायला यायला लागलेला आहे. गावाला जाग आणणारे कुडमुडे फिरायला लागलेले आहेत. वासुदेव दान पावलं म्हणायला लागलेला आहे. कोटरात आली जाग पिला पाखराना, हंबरून बोलाविते गाय वासराला, हंबरून बोलाविते गाय वासराला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
पांडुरंग हारी वासुदेव हरी, पांडुरंग हारी वासुदेव हरी, देवाजीचं नाम घेऊन सकाळच्या पारी, देवाजीचं नाव घ्यावे सकाळच्या पारी, देवाजीचे नाव घ्यावे सकाळच्या पारी. सकाळची वेळ परमेश्वराचं चिंतन चाललेलं आहे. या चिंतनामध्ये नामस्मरण करणारी मंडळी, पांडुरंगाच्या दर्शनाला जाणारी मंडळी आणि इकडे देवाला जागा लिहिले. देवानी विचार केला आता काय करायचं, नामदेवाचे काय हाल झाले कुणास ठाऊक. मग देवानी ती वाकळ अंगावर घेतली आणि मंदिरात आले. म्हणतात हे नामा नामदेवा, अरे डोळे उघड. नाही उघडणार. उघडले नव्हते का? उघडले होते देवा, लोणी खाण्यापुरते. खाली उतर. नाही उतरणार. काय उतरणार? सांगा देवा, एवढी चांगली जागा मिळालेली कुणी सोडील का? तुमच्या अगोदर भक्त मंडळी आली, मला स्नान घातलं, माझ्या पाया पडले, माझी काकड आरती केली, माझ्या तोंडाला लोणी लावलं, मी खाऊन बी टाकलं, हे सर्व तुमच्या आधी घडलं. एवढी जागा कुणी सोडील का? अरे नामा नामा नामा, अरे नामा खाली उतर. कुणीतरी बघील तर बिघडलं काय? अरे पण मी देव आहे ना. कोण म्हणतो तुम्ही देव नाही, मी देव आहे. हो बाबा तू देव, पण उतर. देवा खाली उतरीन, पण एका अट्टीवर. कुठली अट्ट? तुमच्या आधी येणाऱ्या भक्तजनाने माझं दर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्या पायातली धूळ माझ्या चरणाजवळ पडली पाहिजे, मला त्यांच्या पदस्पर्शाचं दर्शन मला झालं पाहिजे. अशी जागा देणार असा, येणाऱ्या साधू संतांच्या पायाची धूळ माझ्या मस्तकी लागेल अशी मला तुम्ही जागा देणार असाल तर खाली उतरतो, नाही तर उतरणार नाही. देवानी सांगितलं नामदेवा तुला एवढंच पाहिजे ना, जा माझ्या पायरीला बस. असं म्हणता नामदेव महाराजांनी आपल्या अभंगात लिहून ठेवलेलं आहे. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाय देती, वर संत हिरे पाय देती. हो, नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वर संत हिरे पाय देती. इकडे नामदेव महाराजाला देवानी आपल्या पायरीला जागा दिलेली आहे. लाडक्या भक्ताला पहिल्या पायरीला स्थान दिलं आणि नामदेव महाराज पांडुरंगाच्या भजनात रंगून गेले. आणि काय म्हणायला लागलेले आहेत? विठोबा तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध, स्वतः पांडुरंगाच्या समोर नामदेव महाराज हे भजन म्हणत आहेत. तुम्ही सर्वांनी म्हणा, अरे बाबा देवाचं नाव घेतलेलं वाया जात नाही. सिनेमाची गाणी म्हणत असताना तुमची तोंड उघडतात, पांडुरंगाचं भजन करताना मुख्यानं बसलाय. सर्वांनी म्हणा, विठोबा तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध, विठोबा विठोबा तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध, कपाळी केशरी गंध, कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध, विठोबा तुझा मला छंद, कपाळी केशरी गंध. सर्वांनी म्हणा, कुंडली गवरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 म्हणत नामदेव महाराज गोपाळपूरला घरी आलेले आहेत. आणि घडलेला सगळा वृत्तांत जनाबाईला कथन करायला लागलेले आहेत. जनाबाई हसल्या, नामा तू लोणी खाल्लं? हो.
दोन्ही खाल्लो, उभा राहिलो देवाच्या जाग्यावर. इकडं भक्त मंडळी दर्शनाला आलेले आहेत आणि दर्शनाला येताच पांडुरंगाच्या गळ्याकडे सर्वांचं लक्ष गेलं आणि एकच झालं, गेला ना गेला ना गेला ना हरीचा हार चोरी गेला, हरीचा हार चोरी गेला. हरीचा हार चोरी गेला, हरीचा हार चोरी गेला. गेला ना गेला ना गेला ना हरीचा हार चोरी गेला, प्रभूचा हार चोरी गेला. हरीचा हार चोरी गेला, हरीचा हार चोरी गेला. कोणी नेला, कोणी नेला, कोणी उचलिला, कोण चोर मंदिरी घुसला, कोण चोर मंदिरी घुसला, कोण चोर मंदिरी घुसला. गेला गेला ना गेला हरीचा हार चोरी गेला, गेला ना गेला ना गेला ना हरीचा हार चोरी गेला. हरीचा हार चोरी गेला, हरीचा हार चोरी गेला, हरीचा हार चोरी गेला. सांगा तुम्ही अधिकाऱ्याला या पंढरीचा सुभा, ज्याला आपण तालुका म्हणतो, यावेळेला या पंढरीचा सर्व व्यवहार काशे गावातून बघितला जात होता. पंढरपुरापासून जवळ असणारं काशेगाव हे त्या काळात पंढरपूर पेक्षा मोठं होतं. आज पंढरी तालुका झालेली आहे. आजचा पंढरीचा विस्तार एक मोठं शहर बनलेलं आहे. सांगा कोणी अधिकाऱ्याला, जावा जावा कासे गावाला, जावा गेला ना गेला ना गेला ना हरीचा हार चोरी गेला, गेला ना गेला ना गेला ना हरीचा हार चोरी गेला. हरीचा हार चोरी गेला, हरीचा हार चोरी गेला, हरीचा हार चोरी गेला. हार बघण्याकरता इकडे शोध कर, तिकडे शोध कर, याच्या घराची झडती घे, त्याच्या घराची झडती घे, सर्व पंढरपूरची झडती घेतली. हार कुणाकडे काही सापडला नाही. एवढ्यात एक जण पळत आलेला आहे. अहो काय इकडं तिकडं फिरायला लागला. हा हार दुसरा कुणी चोरला नाही. ही जनाबाईची वाकळ मंदिरात गावली, त्या जनीनच हार चोरला असे. आणि सर्व मंडळी जनाबाईच्या घराकडे निघालेले. गोपाळपूरला येतात तर जनाबाई स्नान करून पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेले आहेत. एवढ्या ती सर्व मंडळी जनाबाईच्या घरासमोर आली आणि म्हणाले, हे पुरी खरं सांग, ही वाकळ कुणाची? जनाबाई म्हणाली, माझी आहे. ही मंदिरात कशी आली? याचं मात्र जनाबाईला उत्तर देता येईना. देव वाकळ घेऊन गेले म्हणलं तर लोकांना खरं पटणार नाही, लोकांचा आपल्या शब्दावर विश्वास बसणार नाही. जनाबाई बोलत नाही, लक्षात येतात. दुसरा काय म्हणत आहे होती, काय बोलणार आहे? हिनच ती वाकळ आणून टाकली, देवाचा हार हिनं चोरलेला आहे. हना मारा हना मारा म्हणती ओढा बाहेरी, हना मारा म्हणती ओढा बाहेरी. कोणी धरती जटेला, कोणी धरती जटेला, कोणी मारती जनीला. जनाबाई म्हणते, नाही हो,
मी घेतलेला नाही, मी घेतलेला नाही. हवास आहे तर माझ्या घराची झडती घ्या आणि घराची झडती घ्या. मी पंढरीनाथाला स्मरून सांगते, मी माझ्या पांडुरंगाचा हार कशाला चोरीत. मी नाही हो, अजून मंदिरातही मी गेली नाही. जनाबाईच्या घराची झडती घेतात. जात्याच्या पाळीला त्या कुडाला अडकवलेला तो देवाचा हार सापडला. आता पुरावा मिळाल्यानंतर मग काय, लाता बुक्क्यानं मारायला सुरुवात झाली. जनाबाई म्हणते नाही हो, देव आले होते, रात्री आले होते, मला जीव खाऊ घातलं, वाकळ घेऊन झोपले आणि त्यांनीच ठेवलं असेल, ते निघून गेली. जनाबाईला मारत असताना त्यावेळेला जनाबाई म्हणत आहे, हे ग विठाबाई माझे पंढरीची आई, पंढरीची आई माझे पंढरीची आई. पण देवाला असं बोलवल्यावर देव कधी येत नाही, लक्षात ठेवा. देव भक्ताची परीक्षा घेत असतो. आणि त्यावेळेला जनाबाई दारात उभी राहून काय म्हणायला लागलेली आहे, धाव पावरे, धाव पावरे हरे विठ्ठला, हक तुला मी मारते, मारते. गोड गोड बोललास, मला तळू लागलास, मला जीव घातलंस आणि आता लोक लाता बुक्क्यानं मारायला लागले, तुझं कुठं मड घालणं. उभी राहून अंगणी, उभी राहून अंगणी, शिव्या देती दासी जनी. आणि शिव्या देत असताना काय म्हणत आहे, धाव पावरे हरे विठ्ठला, धाव पावरे हरे विठ्ठला, हक तुला मी मारते, मारते. अरे काळ्या मड तुझ आज देवा गाडते, अरे काळ्या मड तुझ आज देवा गाडते. धाव पावरे हरे विठ्ठला, धाव पावरे हरे विठ्ठला, हक तुला मारते, मारते. अरे काळ्या मड तुझ आज देवा गाडते, अरे काळ्या मड तुझ आज देवा गाडते. धाव पावरे गोड गोड, किती गोड बोललास. तुला भूक लागली असेल, तू थकली असशील, दळू लागलास, कारण मी तुझं नाव घेते म्हणून ना. विठ्ठल 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 गोड गोड बोलोनी आदळण कांडण करण्या आला, गोड गोड बोलोनी आदळण कांडण करण्या आला, गोड गोड बोलोनी आदळण कांडण करण्या आला, गोड गोड बोलोनी आदळण कांडण करण्या आला. हर घरी ठेवून गेला आळ चोरीचा रे आला, हर घरी ठेवून गेला आळ चोरीचा रे आला, हर घरी ठेवून गेला आळ चोरीचा रे आला, हर घरी ठेवून गेला आळ चोरीचा रे आला. जणी तुझ्या नावे ठाव फोडते, फोडते. अरे काळ्या मड तुझ आज देवा गाडते, अरे काळ्या मड तुझ आज देवा गाडते, अरे काळ्या मड तुझ आज देवा गाडते. धाव पावरे हरे विठ्ठला, धाव पावरे हरे विठ्ठला, हक तुला मारते, मारते. अरे काळ्या मड तुझ देवाच गाडते,
शिव्या द्यायला लागलेली आहे. हे पांडुरंगा, तुझी रणरणगी झाली, कुठं तुझं मड घालणं? अरे हे मला मारायला लागले आणि तू का तुझं तोंड लपवलंस? तुझी रणरणगी झाली, जन्म सावित्री चुडेल्याली, उभी राहून अंगणी, उभी राहोनी अंगणी, शिव्या देती दासी जनी. दयानयाना मारती मजला. पांडुरंगा, या पुढारी मंडळींनी निर्णय घेतला, हिला शिक्षा. हिनं देवाचा हार चोरलेला आहे, साधुत्वाचा आव्हान ते, मग हिला सुळावर द्या. चंद्रभागेला सोळ रवला गेला. जनाबाईला सुळावर देण्यासाठी तिची सर्व तयारी झालेली आहे. नामदेवाला कळलं जनाबाईला सुळावर चढवणार आहे. नामा बोले बा विठ्ठला, नामा बोले बा विठ्ठला, वाचवी वाचवी ते जनीला. पंढरीनाथ, खरंच हार चोरला का? मी चालवतो तुमच्याकडे. पिठलं भाकरी घेऊन तुम्ही गेला, तुमच्या जाग्यावर मला उभं केलं. सांगू जाता खोटे वाट, हे जनाला सांगायला लागलो. सांगू जाता जनी खोट वाट. पण तुम्हाला माहित आहे हे काय घडलेलं आहे? हे ब्रह्मांड चालका पंढरीनाथा, वाचवा. और चोरीत आळ चोरीत बहिणी वरती, आळ चोरीत बहिणी वरती, लाता बुक्क्याने तिज मारती. चंद्रभागे सुळ रवीला, वाचवा प्रभू तुम्ही. बहिणीला वाचवा, वाचवा जनीला वाचवा. कीर्तनात या, कीर्तनात या, या. नामदेव महाराज कीर्तनाला भेट. पांडुरंगाचा धावा चाललेला आहे. इकडं जनाबाईची मिरवणूक चाललेली आहे. तिला वाजत गाजत चंद्रभागेच्या वाळवंटात द्यायचं आहे, तिला सुळाला द्यायची आहे. जानती मंडळी म्हणत आहे हे सर्व चुकलेलं आहे. या पुरीनं हार चोरलेला नसावा. काही मात्र म्हणत आहे ही चोरटी आहे. त्या दामू शेट्टीच्या घरी राहिलेली शिंदळ चोरटी कोणी म्हणती, शिंदळ चोरटी कोणी म्हणती, नाम्याची ही रकिली म्हणती, नाम्याची ही रकिली म्हणती. लोक बोलती निंदा करती, पापी जनता पापाने बघती. वाईट मंडळी, तो नेहमी वाईट करतो त्याला वाईट दिसत.
रती देवा न्याय नचया तुझ्या जगती चंद्रभागेवर सुळ रोविला चंद्रभागेवर सुळ रोविला वाचवा जनीला विठ्ठला 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 नामदेव महाराजांनी टाहो फोडलेला आहे. पंढरी मधून जनाबाईची हे मिरवणूक काढलेली आहे आणि चंद्रभागेला आणलं. चंद्रभागेला आणल्यानंतर जनाबाई डोळे झाकून उभे आहेत. पंढरीनाथाचं चिंतन केलेलं आहे. देवा भक्ताची सेवा एवढीच व्हायची, पुढे तुला माझ्या हातून सेवा करून घ्यायची नसेल आणि म्हणून हे सर्व ठरवण्याची तर तुझी इच्छा. आणि जनाबाईच्या हाताच्या काढण्या सुटल्या. तिला सुळावर द्यायचं ठरवलं. फास लावला पण काय अटीत घडलं. सुळाचे झाले पाणी सुळाचे झाले पाणी वाचवली नाम याची जनी. सर्व लोक डोळ्यानं बघायला लागलेले आहेत. ज्या सुळाला जनाबाईला दिलं सुळाचे झाले पाणी वाचवली नाम याची जनी वाचवली नाम याची जनी. आणि गर्जना झाली. कुंडली आणि म्हणून आत्मविश्वासानं तुम्हाला सांगत आहे, देवाला बोलवलो देव हाकेला ओ देतो. देव जेवतो, देव आपल्या बरोबर नाचतो खेळतो भजन गातो. आणि म्हणून एका गीतात मी म्हटलेलं आहे, परमेश्वरा तुमचं हितगुज मला सांगा, माझ्याशी बोला. मनी बोल 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 मनी बोल 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 एकदा बोल एकदा अंतरीचा भाव जरा खोल एकदा. मनी बोल 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 एकदा हरी बोल एकदा अंतरीचा भाव जरा खोल एकदा. मनी बोल 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 एकदा हरी बोल एकदा अंतरीचा भाव जरा खोल एकदा. मनी बोल 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 कोणी न तुझा विन प्रेमी जीवाचा न्याहाळून पाहतो तुझा भाव मनाचा. कोणी न तुझा विन प्रेमी जीवाचा न्याहाळून पाहतो तुझा भाव मनाचा. मनी बोल 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 एकदा हरी बोल एकदा प्रभू बोल एकदा अंतरीचा भाव जरा खोल एकदा. मनी बोल 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 एकदा हरी बोल एकदा अंतरीचा भाव जरा खोल एकदा. मनी बोल 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 एकदा देवा बोल एकदा अंतरीचा भाव जरा खोल एकदा. मनी बोल 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 तुझा पाहण्या माझा जीव भुकेला दुःखाचं हृदय मी सांगू कुणाला. तुझं पाहण्या माझा जीव भुकेला दुःखाचं हृदय मी सांगू कुणाला. माझशी बोल 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 एकदा प्रभू बोल एकदा अंतरीचा भाव जरा खोल एकदा. मनी बोल 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 एकदा देवा बोल एकदा अंतरीचा भाव जरा खोल एकदा. मनी बोल 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 एकदा देवा बोल एकदा
सौभाग्य ल्यावे तुझे असं अंतरी. पंढरीनाथा घरादाराचा त्याग, तुझ्या भक्तजनाच्या कथा वाचल्या, संतांचे अभंग वाचले, कथा कीर्तन ऐकली, आणि जो माझ्यावर झालेला परिणाम, सद्गुरु स्वामी नामानंद महाराजांची कृपा, आणि म्हणून कीर्तन आणि शाहिरी याचं मिळालेलं मला कृपा प्रसादानं वरदान, आणि त्यामुळं संसार तुझ्यासाठी सोडीला हारी, सौभाग्य ल्यावे तुझे असं अंतरी. मनी बोल 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 एकदा देवा बोल एकदा, अंतरीचा भाव जरा खोल एकदा. मनी बोल 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 एकदा देवा बोल एकदा, अंतरीचा भाव जरा खोल एकदा. मनी बोल 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 बोल. आणि अशा रीतीनं मी माझ्या सद्गुरु माऊलीशी म्हणजे स्वामी नामानंद महाराजांशी चर्चा करत असताना, त्यांच्या सेवेत बसलो असताना, गुरु माऊलीच्या कृपा प्रसादानं मला कीर्तनाचं अंग साधलं. सद्गुरु गाडगे महाराजांची कृपा कैकाडी महाराजावर झाली. कैकाडी महाराजांचा प्रसाद स्वामी नामानंद महाराजाला मिळाला, आणि नामानंद महाराजांच्या कृपेनं हा पश्चिमनाथ तयार झाला. सद्गुरूची कृपा झाली, सद्गुरु कृपा झाली, सद्गुरु कृपा झाली, आणि इमारत फळा आली, इमारत फळा आली, इमारत फळाली, इमारत फळाली, इमारत फळा आली, इमारत फळा आली. इमारत फळाली, इमारत फळाली. हो हो बाबा रे, हे सर्व मला काय मिळालं असेल तर सद्गुरु कृपेनं मिळालं. कशाने मिळालं बोला? सद्गुरु कृपेनं. सद्गुरु कृपा झाली. काय झाली? सद्गुरु कृपा. तसं तुम्ही गुरु करा, गळ्यात माळ घाला, पंढरीला जा, पांडुरंगाची उपासना करा, प्रामाणिकपणे वागा, लबाड बोलू नका, कुणाची निंदा करू नका आणि कुणाची स्तुती करू नका. अशा रीतीनं तुम्ही मी सर्वांनी वाटचाल केली तर परमेश्वर हाकेला ओ दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एकदा सर्वांनी भजन करूया. विठ्ठल 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 विठ्ठल.